मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा वेगळाच आहे. समाजकार्य करत असताना अशा सुद्धा गोष्टी आपल्या निदर्शनास येतात. मित्रांनो, कोल्हापूरचे प्राध्यापक चक्क पंढरपुरात बेवारस अवस्थेत सापडले. त्यांच्यासोबत काय झालं काय नाही झालं याची पूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यांचं नाव आहे सुरेश कृष्णा बोंगाळे, राहणार कोल्हापूर. त्यांची माहिती, त्यांच्या घराबद्दलची माहिती, बरीच अशी माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. कोल्हापूरचे प्राध्यापक बेवारस अवस्थेत कसे आले, पंढरपूरला कशासाठी आले होते, त्यांच्यासोबत काय झालं, त्यांच्या डोळ्याला एवढी मोठी दुखापत कशी झाली, ह्याबद्दल पूर्ण माहिती आहे. मित्रांनो, त्यांच्या घरापर्यंत हा व्हिडिओ आपल्याला पाठवला आहे. तर कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की विषय काय आहे आणि विषय काय नाही. कोल्हापूरपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पाठवायचा आहे. त्यांचं नाव सुरेश कृष्णा बोंगाळे असं आहे. व्हिडिओ कृपया करून पूर्ण बघा आणि व्हिडिओ शेअर करा. तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत पंढरपूर अनाथाश्रम आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पंढरपूरचं नवीन बसस्थानक ह्या ठिकाणी आलेलो आहोत. मला काही वेळापूर्वी या ठिकाणावरून फोन आला होता की एक बाबा आहेत, बनेल वगैरे खूप घाण आहे किंवा अंगावरचे कपडे खूप घाण आहे. आम्ही इथनं प्रवास करून जात असताना आमची गाडी इथं पार्किंग केली होती, ते आम्हाला दिसले. तर त्यांचा अंगावरचे कपडे खूप घाण होते, उलटी वगैरे केलेली होती. तरी आम्ही त्यांना एक शर्ट दिला आणि त्यांनी तो शर्ट घातला आहे. तर कृपया करून त्यांची जी काय अडचण आहे ती सॉल्व्ह करा, त्यांची येऊन मदत करा. ह्या ठिकाणी आल्यानंतर हे समजतंय की त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांच्या डोळ्याला मार लागलेला आहे. भयंकर असा मार त्यांच्या डोळ्याला, हाताला लागले. चालता येत नाही, त्यांना व्यवस्थित ऐकता येत नाही. मित्रांनो, आता सर्वप्रथम ते कुठले आहेत, काय आहेत आणि ह्या अवस्थेत कसे आले हे आपल्यासाठी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. घर सोडून किती दिवस झालं हे सुद्धा जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. घर सोडल्यानंतर त्यांच्या घरातल्यांची मिसिंग दाखल केली का हे जाणून खूप महत्त्वाचं आहे. पंढरपूरला का आलेत हे जाणून खूप महत्त्वाचं आहे. आणि इथं आल्यानंतर बेवारस कसे झाले हे सुद्धा जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मला एकट्याने रिक्षाने स्वारगेटला सोडतो म्हणून सांगितलं, तिथून तुम्हाला पंढरपूर रिक्षा मिळते. आणि एकट्याने सांगितलं हडपसरला मिळते, म्हटले हडपसरला गे, तिथे सोडले. बर, हडपसर मला बस मिळाली माऊली, नाही. ऐका की, तुमचं नाव सांगा अगोदर. मला नाव सांगा तुमचं नाव. सुरेश सुरेश काय? कृष्णा. आधार कार्ड आहे का तुमच्याकडं? आधार कार्ड बघू. दाखवलं की आता हे काय होणार का? सोडा बघू, काय करत नाही. सुरेश कृष्णा बोंगाळे. सुरेश कृष्णा बोंगाळे हे त्यांचं नाव आहे. पत्ता सांगतो. पत्ता आहे त्यांचं गट नंबर 350 1/7/1 फ्लॅट नंबर 20 मेन रोड उजगाव कोल्हापूर. उजगाव कोल्हापूर नाव ऐकलं, पण उजगाव मी नाव पहिल्यांदा ऐकलेलं आहे. उजगाव कोल्हापूर. राहायला होतो मी. आता कुठं राहायला? तिथं राहायला होतं, ते सोडलं. आता कुठं राहायला? आता मुलीच्या घरात गेलो. कुठं आहे मुलीचं घर? कुठं आहे? सनवतवाडी सांगितलं की. कुठं? सनवतवाडी. सनवतवाडी कोल्हापूरच आहे का ती? कोल्हापूरच सनवतवाडी. सरनवतवाडी. दादा, सरनवतवाडी का? मुलीचा नंबर वगैरे काय आहे का तुमच्यावर? मुलीचा नंबर वगैरे काय आहे का? मोबाईल हरवलाय हो, मुलीचा नंबर. कसं काय मोबाईल हरवला? तुम्हाला हे लागलं काय डोळ्याला? काय लागले डोळ्याला? दाखवून काय लागले डोळ्याला? ते पडलं, ते आदळलं त्याने. कुणी आदळलं? हे पंढरपूर उतरा म्हटले बस गाडी म्हणणार. तुम्ही पंढरपुरात कशासाठी आलता? एसटी ना गो. देवाला आलाय का फिरायला आलाय का कशाला आलाय? तुम्हाला तिकीट बघितलं की? तिकीट बघितलं की? तुम्ही पंढरपुरात दादा कशासाठी आलाय? दर्शनाला आलाय का? माझी वारी आहे, माझं पंढरपूर. तुमची वारी आहे पंढरपूर? माझं देवाचं हे आहे. बरं, तुमची पंढरपूरची वारी आहे, तुमची देवाची यात्रा असते, बरोबर आहे? आलो. बरं, तुम्ही कधी आला इथं पंढरपूरला? 4 दिवस झाले. 4 दिवस झालं पंढरपूरला गेलो. 4-5 दिवस झाले. बरं, आता एक साधा सोपा प्रश्न. तुमच्या डोळ्याला काय लागलं? तुमचा मोबाईल कोणी घेतला? काय लागलं? डोळ्याला काय लागलंय आणि मोबाईल कोणी घेतला? तुम्हाला हडपसरला सोडतो, तिथून पंढरपूरला गाडी मिळते म्हटले.
रिक्षावाल्याने रिक्षावाल्याला तिथं बर. तिथं त्याने सोडले थोडी वारा भरले 1 वाजले भरले तिथंच मला असं झोप आले पडलो त्याचं मला हे लागलं बरं ठीक आहे. तर मित्रांनो आणि एकट्याने सांगितलं तुम्हाला ह्याला सोडतो असं 2 ठिकाणी मला हे केलंय बरं. स्वारगेटला सोडतो स्वारगेटला कशाला जाणार होता? मला माहित नाही स्वारगेटला सोडतो तुम्हाला बस मिळते म्हटलं आणि स्वारगेटला सोडतो. कोल्हापुरात तुम्ही आला पंढरपूरला वारीला बरोबर आहे. मग स्वारगेट जायच्यामध्ये काय विषय? ते ह्याला सोडतो म्हटलं नाही कोण म्हणलं? पंढरपूरला बस ठिकाणी सोडते बर. मला सोडतो. तुमची मुलगी आणि जावई तुम्हाला सांभाळतात का? हो सांभाळतात की मुलगा तुम्हाला? मुलगा सांभाळतोय मुलगा शिमोगाला आहे मुलगा कुठं आहे? शिमोगा सिमेगाव. काय करतो तिथं? तो आता एक्झिक्युटिव्ह काम करते तर मित्रांनो हे माझ्या हिशोबानं सध्या पापा जेत तो वाहनात नसल्यावाने झाले, त्यांना मार लागलेला आहे. मोबाईल जवळ नाही, ऐकू कमी येतंय, बोलायला जातात पण त्यांचं बोलताना शब्द उच्चार निघत नाही व्यवस्थित. आता ते म्हणतात 4 दिवस झालं घर सोडून पोलीस स्टेशन. थोडा ऐका, तुम्हाला आता काय करतो तसं गाडीत बसवत नाही. तुम्हाला होते त्रास बरोबर आहे. तुम्ही माझ्यासोबत चला, आपण पोलीस स्टेशनला माहिती देऊ. तुमची मिसिंग दाखल असेल तर तुमची मुलगी आणि तुमची जाव आहे तुम्हाला घ्यायला येतील. माझ्यापाशी थांबा तुम्ही. हा चला. येते उन्हात चालून पंढर उमर आहे सगळं झाजून गेले हो पाय चालत गेलो नाही. तर जाता जाता पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला माहिती बघू त्यांची मिसिंग वगैरे काय दाखल आहे का. मिसिंग दाखल असेल तर शोध घ्यायला सोपं होईल. मिसिंग दाखल नसेल तर ह्याच व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला शोध घ्यावा लागेल. तर चला, मित्राची रिक्षा आणली, बघू कसं काय विषय होते. या हो माऊली, या खाली, या खाली. चला या 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 इकडे 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 रिक्षा घेतली. तर येताना मित्रांनो त्यांनी कोल्हापूर सनवतवाडी म्हणून ॲड्रेस सांगितले. कोल्हापूर या ठिकाणी असणारं सनवतवाडी असा ॲड्रेस सांगितले. तिथं त्यांची जावई आणि मुलगी राहतात असं म्हणले ते. तर कोल्हापुरात सनवतवाडी कुठं आहे मला एकदा सांगा, मला काही त्याबद्दल आयडिया नाही. तिथं व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेसला ते सध्या राहत नाही. तर ते असं म्हणतात की मी माझ्या मुलीपाशी आणि जावयापाशी कोल्हापूर सरनवतवाडी हे नाव आहे. ह्या गावाचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलं, त्यामुळे मला काय जास्त डिटेल नाही. पण कोल्हापुरातनं जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर कोल्हापूर सरनवतवाडी ह्या ठिकाणी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांना त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या मुलीपर्यंत, त्यांच्या जावयापर्यंत पाठवत आहे. मुलगा शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर गावात देशात असतो का बाहेर राज्यात असतो असं ते म्हणतात. ॲक्युरेट माहिती नाही. कोल्हापूर सरनवतवाडी या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ शेअर करायचा आहे मित्रांनो. एक आजोबाला त्यांच्या घरी पाठवण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हो इकडे इकडं. तर मित्रांनो, सध्या आपण त्यांना घेऊन आश्रमला चाललोय त्यांच्या घरचा शोध लागेपर्यंत. तर पोलीस स्टेशनला माहिती काय दिली, जर त्यांची मिसिंग वगैरे काही दाखल असेल तर तात्काळ आपल्यापर्यंत माहिती येईल. मिसिंग दाखल नसेल तर मग या व्हिडिओच्या मार्फत यांचा शोध आपण घेणार आहोत. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. त्या बाबांना त्यांच्या घरी पाठवायला आहे एवढी विनंती करतो. तर इथनं पुढचा व्हिडिओ आश्रमला गेल्यानंतर तुम्हाला नक्की दाखवतो. चला. या माऊली, या 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 खाली.
ए दर दादा या हात द्या या बस इथे पाणी आहे, पाणी आहे. बसा बसा इथं बसा तर आश्रम मध्ये आलोय मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा आश्रम तुम्हाला दाखवतोय असं सर्व सदस्य बसलेत तर बाबांबरोबर चर्चा करूया आपण मित्रांनो रिक्षामधनं गादेगावला येईपर्यंत 12 किलोमीटरचा हा प्रवास होता त्यांची गाडी आहे, तर 12 किलोमीटरचा प्रवास करत असताना वाईट गाडी आहे, वाईट गाडीत ना बरं हे काढा तुमचं रिक्षा हो हे काढा हे काढा हे ह्याच्या जवळ अजून काय गावते का बघू महत्वाचं आपल्याला ठेवा इथं डॉक्युमेंट द्या तुमच्या तर मी इथं ठेवा इथं काय मला बघू द्यायच्यात ते राहायला आलो होतो ते didn't take care for myself because they always feel proud. तो आपल्या मोबाईलचा चार्जर आहे आपल्या ह्याच्यामध्ये असतं आणि ह्याच्यामध्ये शिरा आहे जावं म्हणून जेवण आहे जेवण सासरा पण म्हणून याचा वास सुटलाय बरं का साईडला ठेवतो सासरा म्हणून त्यांना हे नाही आणि ह्याच्यामध्ये बरेच असे बँकेचे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये काय आहे हे आपण बघून घेऊया मग मुलीला सांगितलं मी पंढरपूर भरपूर असे याच्यामध्ये चेक आहेत मित्रांनो पंढरपूर जाणार कसं एवढे मोठे चेक आहेत याच्यामध्ये मग तिथून मी बसायला आलो कोल्हापूरला पासबुक आहे त्यांनी काय म्हटले तुम्हाला पंढरपूर जायचं असेल तर तुम्हाला काय यायला गेलं पाहिजे थांबा 2 मिनिटं बोलू आपण तर ह्या अकाउंटला हडपसरला थांबा 2 मिनिटं मी विचारतो या अकाउंटला 1 लाख रुपये अमाऊंट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हडपसरला सोडतो म्हटले आणि ह्या अकाउंटला तिथून आणि एक ते भेटले 1,55,196 रुपये ह्या अकाउंट आहेत म्हणजे हे चांगल्या घरचे दिसतात ह्याच्यात 1.5 लाख रुपये ह्याच्यात 1 लाख रुपये त्याच्यानंतर अजून एक पासबुक आहे हे काय दिसत नाही मला कळलं नाही दुसरं बघा भरपूर असे चेक आहेत त्यांच्यावर भरपूर असे चेक एवढे मोठे चेक घेऊन घरातनं कसे काय बाहेर पडले काय झालं अजून एक पासबुक आहे तर ह्या अकाउंटला ह्याच्यात 1,22,000 हे जवळजवळ 3.5 लाख रुपये यांच्या अकाउंटला आहेत 4 अकाउंटचे बुक आहेत 3.5-4 लाख रुपये यांच्या अकाउंटला पैसे आहेत एवढे मोठे चेकबुक चेक आहेत त्यांच्याकडे चेक तर एवढे मोठे चेक आहेत तर मित्रांनो थांबा ठेवतो ठेवले काय काळजी करू थांबा चाय लावू दे सोडते ठेवा आता तर पैसे वगैरे काय जवळ निघले नाही खराब झालेलं जेवण चेकबुक आहेत भरपूर असे अकाउंट पासबुक आहेत पासबुकमध्ये 1 लाख 1.5 लाख 2 लाख अशा अमाऊंटचे त्यांच्याकडे आहेत तुम्ही काय म्हणता कसं म्हणता आता सांगतो तुम्हाला मी तर यांचं नाव हां सुरेश कृष्णा बोंगाळे हां हे यांचं नाव आहे हां आणि आधार कार्डवरील पत्ता तुम्हाला सांगतो मी गट नंबर 350 1/7/1 फ्लॅट नंबर 20 मेन रोड उचगाव कोल्हापूर महाराष्ट्र हे यांच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस आहे आता यांनी जर यांच्या मुलीचा आणि जावयाचा ॲड्रेस सांगतात त्याच्यावरती बोलू तुमच्या मुलीचं नाव काय आहे उज्ज्वल उज्ज्वल मुलीचं का मुलाचं उज्ज्वल मुलाचं नाव काय आहे जावायचं हा जावायचं नाव आठवण आहे जावायचं नाव ते घरगुडीचे गारगुटी कुठं आलं ती गारगुटी कुठं आलं मित्रांनो ॲड्रेसमध्ये खूप कन्फ्युजन व्हायला लागले बरं का आधार कार्डावर एक ॲड्रेस आहे हे आता आधी इजगाव म्हणतात परत गारगुटी म्हणतात मगाशी वेगळंच नाव सांगितलं कोल्हापूर जवळचं
तुम्ही राहत कुठं होता आता? हा? तुम्ही कुठनं आला इथं? मी आता हेच ना आलो कुठनं? सांगितलं की ते काय ते जावायचं घर कुठं आहे तुमच्या? इथं आहे कुठं? इथंच की इथं म्हणजे कुठं? नाव सांगा गावाचं. गावाचं नाव सांगा. पूर्ण कन्फ्युजन मध्ये आहेत. पोलीस स्टेशनला त्याने एक ॲड्रेस सांगितलं, ह्या ठिकाणी एक ॲड्रेस सांगितलेला आहे. 2 ॲड्रेस आपल्याकडे आलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी माहिती देतो. सुरेश कृष्णा भोंगाळे यांचं नाव आहे. आधार कार्डवरील ॲड्रेस मेन रोड उचगाव कोल्हापूर. त्यांचं नाव आहे राजन राजन काय? राजन दत्तात्रय पिसे राजन दत्तात्रय पिसे गारगोटे. गारगोटी. बरं, जावायचं घर कुठं आहे तुमचं? मग मुलगी कुठं? जावाय कुठं राहते? जावाय आणि मुलगी कुठं राहतात? आता ते गावडले होते त्यानंतर त्यांना आता इकडे येऊन राहिले सणवतवाडीला. कुठली वाडी? सणवतवाडीला येऊन राहिलेत ते. सनवतवाडी. गारगोटीलाच राहायला होते. गारगोटीला राहायला होते. राहिल्यानंतर तिथं राहायला होते 10 वर्ष. सनवतवाडीला आता राहायला आले. कोल्हापूर सनवतवाडी जे ते सांगतात. काय मागं पुढे एक शब्द बदलला तर लक्षात घ्या. त्यांच्या तिथंच होते 10 वर्ष. त्यांच्या घरापर्यंत, मग इथं येऊन राहिले. त्यांच्या मुलापर्यंत, त्यांच्या जावयापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. पंढरपुरात बेवारस अवस्थेत फिरत होते. येताना राजन दत्तात्रय पिसे. पोलीस स्टेशनला सुद्धा माहिती देऊन आलोय. चेकबुक आहेत, पासबुक आहेत आणि अकाउंटला भरपूर असे त्यांचे पैसे आहेत. म्हणजे माहिती दिलं आणि ना मित्रांनो त्यांचं मी भेटायला 2 आलो मिनिट होतो. 2 मिनिट मामा 2 मिनिट. तर येताना रिक्षामध्ये बरीच चर्चा त्यांच्यासोबत केली मी. तर त्यांचं असं सांगण्यात येलं की माझ्या जवळचे पैसे मला मारून घेतले, माझा मोबाईल मला मारून घेतलं. कुणी घेतलं मला माहीत नाही. पण पंढरपुराला वारीला आल्यानंतर, दर्शनाला आल्यानंतर त्यांच्यासोबत लुटपाटचा प्रकार झाला आहे न झाला आहे आपल्याला माहीत नाही. पण त्यांनी दिलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यांनी दिलेली सर्वच माहितीचं समर्थन आपण करत नाही, पण एक माहिती त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ आपण करतोय. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा एक शेअर ह्या बाबांना यांच्या घरापर्यंत पाठवू शकतो. तर हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. व्हिडिओ लवकर तुमच्या भेटीला येईल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्या घरापर्यंत व्हिडिओ पाठवा. कळकळची विनंती करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला, समाजकार्य कसं वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, महानाचा रामकृष्ण आहे.